पालेभाज्या खायच्या म्हटलं की घरामध्ये लहान मुलांच्या तक्रारी आल्याच। मग त्यांना कितीही काही नटवून सजवून ती भाजी द्या, खात नाहीत। मग आपण काहीतरी वेगळं काहीतरी बनवून त्यांना देण्याचा प्रयत्न करतो। तर तसंच मी इथं केलेलं आहे। शेपूची भाजी घेतली। आमच्या दीदूला ना कुठलीच भाजी आवडत नाही, तिला शेपूची भाजी आवडते। मग तिच्या टिफिनसाठी मी शेपूची भाजी बनवली आणि मिस्टरांच्या डब्यासाठी मी कारल्याची भाजी बनवली। शेपूची भाजी बारीक कट करून फोडणीत लसूण घातलेला आहे आणि त्यामध्ये भाजी घालायची आणि यामध्ये जास्तीत जास्त शेंगदाण्याचं कूट घालायचं, म्हणजे भाजी खूप मस्त होते। आणि थोडंसं मीठ घालायचं, हिरवी मिरची घालायची नाही, जेणेकरून लहान मुलं खात नाहीत। आणि कारल्याची भाजी तर मग मुळातच खात नाहीत लहान मुलं, मग आपण तर खातोच। कारण मी तर असं म्हणेन की कारल्याची भाजी आठवड्यातून 2दा तरी खाल्लीच पाहिजे। कारल्याच्या भाजीमध्ये कांदा घातलेला आहे, लसूण जिरं खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ। कारले ज्यावेळी करायचे त्याच्या आदल्या दिवशी ते कट करून त्याला मीठ लावून ठेवायचं, म्हणजे कारलं कडू होत नाही। चला मग कडू कारलं बघून गोड गोड कमेंट करा आणि जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करा।